मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शॉर्ट कुर्ती जी इन्स्टाला खूप आता व्हायरल होती, खूप जास्त ट्रेंडिंग चालू आहे। अशा कुर्तीचं आपण कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा, स्किप न करता बघा। प्रत्येक मापासाठी तुम्हाला फॉर्म्युले काय वापरायचे आहेत हे पण मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। तर त्याआधी मैत्रिणींनो, जर का आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर का ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसेल त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे। तुम्हाला आतापर्यंतचे जेवढे पण आपल्या पॅटर्नच्या ऑर्डर केलेल्या आहेत सगळ्यांना छान बसलेले आहेत, सगळ्यांनी डबल मागवलेले आहेत। समजा कोणी आधी कटोरीचे घेतले असतील त्यांना कटोरीचे चांगले बसले, परत त्यांनी प्रिन्स कट, फोरटक्स असे त्यांनी आपल्याकडून सर्व प्रकारचे पॅटर्न अवेलेबल करून घेतले। तुमच्यापैकी पण ज्यांना कोणाला पाहिजे असतील, तुमच्या रिलेटिव्स वगैरेमध्ये समजा कोणाच्या डोक्यात बसतच नाही बिलकुल पण आणि त्यांची शिकायची पण इच्छा आहे तर तुम्ही पॅटर्न ऑर्डर करू शकता। पॅटर्न वापरून कटिंग आणि स्टिचिंगचे संपूर्ण व्हिडिओ पण मिळतात, कटोरी ब्लाऊजचे व्हिडिओ वेगळे मिळतात, त्यानंतर फोरटक्सचा वेगळा मिळतो। म्हणजे असे तुम्हाला व्हिडिओ कटिंग स्टिचिंगचे मिळतात, पॅटर्न वापरून कटिंग स्टिचिंग कशी करायची। त्यानंतर तुम्हाला कोणताही क्लास करायची गरज पडत नाही। क्लिअर आहे? तर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी नंबर दिलेला असेल त्या नंबरवरती मेसेज करायचा। चला तर आता आपण शॉर्ट कुर्तीचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। तर आपण कटिंगला सुरुवात करणार आहोत। त्याआधी तुम्हाला मी कुर्तीचे डायग्राम दाखवणार आहे की कशा पद्धतीची आपली कुर्ती असणार। तर बघा, त्यासाठी बघा मी हा एक पेपर घेतला। आता इथं मी तुम्हाला कुर्तीची डायग्राम दाखवते। कुर्ती बघा, ही असेल आपली शोल्डर पट्टी आणि इथून असेल आपला फ्रंट नेक, पूर्ण व्ही पण नसेल आणि पूर्ण पान पण नसेल, व्ही लिप नेक असे याला म्हणतात। हा असेल आपला मुंडा कुर्तीचा। स्लीव्ज असतील, तुम्हाला इथं पफ स्लीव्ज वगैरे घ्यायचे असतील तर पफ घ्या किंवा तुम्ही डायरेक्टली मनगटपर्यंत घ्या, एल्बोपर्यंत घ्या, शॉर्ट घ्या, तुमच्या आवडीप्रमाणे स्लीव्ज तुम्ही इथं घेऊ शकता। त्यानंतर बघा इथून आपली हा वरचा आपला योक पार्ट असेल इथून आणि ह्या योक पार्टपासून आपली ही कुर्ती बघा इथून अशी असेल। खाली आपला फ्लेअर असेल कुर्तीला, हे बघा कुर्तीला असा आपला फ्लेअर असेल आणि इथून आपल्या प्लेट्स येतील। हे बघा इथून आपल्या पूर्ण अशा प्लेट्स येणार आहेत। अशा पद्धतीची कुर्ती असेल जी घालून पण खूप सुंदर दिसेल। इथं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं पफ स्लीव्ज घेऊ शकता। इथून पफ स्लीव्ज घ्यायचे आहेत, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही स्लीव्ज हे ठेवू शकतात। तर अशी आपली कुर्ती असेल तर आपल्याला मेजरमेंट घ्यायचे असतात। बॉडीवरून मेजरमेंट कसं घ्यायचं याचा आपल्या चॅनलवरती सेपरेट व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही जाऊन नक्की बघायचा। तर कुर्तीची ही पूर्ण लेंथ हे बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर मी इथं कुर्तीची पूर्ण लेंथ घेतलेली आहे 28 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढी शॉर्ट किंवा थोडी लॉंग पाहिजे असेल पण गुडघ्याच्या खाली वरतीच राहू द्यायची, म्हणजे 7 ते 8 इंच इतकी वरतीच असली पाहिजे, त्याच्यापेक्षा खाली जाऊ द्यायचं नाही। जास्तीत जास्त तुम्ही खूप उंच असाल तर 30 इंचापर्यंत उंची तुमची बरोबर येईल। तुमची हाईट मीडियम असेल तर तुम्ही 25 ते 26 घ्या आणि जास्तच ठेंग हाईट असेल तर तुम्ही 22, 23, 24 अशी हाईट तुम्ही घेऊ शकतात। तर मी इथं माझ्या हाईटनुसार मला 28 इंच पाहिजे पूर्ण। त्यानंतर हा जो वरचा योक पार्ट आहे बघा, हा वरचा योक पार्ट पाहिजे मला 16 इंचाचा। क्लिअर आहे? तर गळा असणार आहे आपला पुढचा 5 इंच। मागे आपली कुर्ती अशीच असेल, फक्त इथं राऊंड नेक असेल आणि ह्या प्लेट्स आपल्या स्ट्रेट असतील। स्लीवची लेंथ आपण घेऊया 14 इंच। बॉटम असेल 8 इंच। खालचा फ्लेअर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात। कमर असेल, ही छाती असेल, हे सगळं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा चेस्ट आहे माझी 31 इंच आणि वेस्ट आहे माझी
27 इंच क्लिअर आहे। तर हे सगळं आपण बघून घेऊयात। माप साईजनुसार तुम्हाला लूजिंग छातीमध्ये वेस्टमध्ये किती ॲड करायचं आहे हे पण सांगणार आहे, स्लीवचं कटिंग कसं असेल हे पण सांगणार आहे। आता मी हे साईडला ठेवते। ही कुर्ती बघून तुमचं लक्षात आलं असेल की आपली कुर्ती कशी असणार आहे। तर हे साईडला ठेवून घेऊयात। फ्रंट पार्टला ड्राफ्टिंग करायला आपण सुरुवात करूयात। फ्रंट त्यासाठी शोल्डर आपल्याला पूर्ण लागतं। तर बघा, या शोल्डर बोनपासून तर या शोल्डर बोनपर्यंत जेवढं पण तुमचं शोल्डर असेल, माझं आहे 15 इंच, तर त्याच्या निम्म टाकायचं। म्हणजे बघा, इथून आपलं निम्म झालं, इथून निम्म झालं, तर इथून आपल्याला निम्म टाकून घ्यायचं असतं। तर मग 15च्या निम्म किती झालं, तर तुम्हाला तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटर वापरायचं, नाही तर डायरेक्टली तुम्हाला तोंडी येत असेल की 15च्या निम्म किती, तर तुम्ही डायरेक्टली करा। असं काही नाही की तुम्ही कॅल्क्युलेटरच घेतलं पाहिजे, पण मी तुम्हाला समजवण्यासाठी कॅल्क्युलेटरच वापरते। डिवाइड 2 करायचं म्हणजे त्याचं निम्म करायचं, किती मिळेल 7.5 इंच। तर बंद बाजूकडून 7.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। जिथं आपण मार्किंग केलं तिथं 1 इंच शोल्डर डाऊन जायचं। बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। हे 2.5 इंच आणि 1 इंच क्रॉस जोडून घ्यायचं असतं। हे बघा, इथून मी क्रॉस जोडून घेतलं। मुंडा टाकायचा आहे। मुंडा म्हणजे छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच करा। 31 डिवाइड 6 केलं किती मिळेल 5.16 प्लस 0.5 केलं किती मिळेल 5.66, म्हणजे 5.66 म्हणजे 5.5 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं इथून मुंडा मार्किंग करायचा। हे बघा, मुंडा मार्क केला। जिथून मुंडा मार्क केला तिथून एक सरळ लाईन मार्क करायची। मुंडा मार्किंग नंतर जो पॉइंट मिळतो तिथं स्ट्रेट लाईन मार्क केली, ती असते आपली छातीची लाईन। छातीची लाईन आपल्याला कशी मिळते हे ऑब्विसली सगळ्यांना माहीत आहे। क्लिअर झालं? तर आपली कुर्ती कशी आहे, बोटनेक। तर बोटनेकसाठी मुंड्याला आकार देण्यासाठी मेथड काय आहे, तर इथून तर ह्या लाईनचा पूर्ण सेंटर काढून घ्यायचा असतो। सेंटर काढला, इथं तुमचं पूर्ण शोल्डर जेवढं तुम्ही मार्क केलं असेल, बघा मी 7.5 इंच मार्क केलं, तर त्यामधून 1 इंच मायनस केलं तर किती मिळेल 6.5 इंच। तर इथून पुढे बाहेर अर्ध्या इंचावरती एक मार्किंग करायचं या सेंटरपासून। इथं जेवढं मार्किंग केलेलं असेल 7 इंच, तेवढंच 7 इंच इथं मार्किंग करायचं। आता हे दोन्ही मार्क असे क्रॉस जॉईन करायचे, म्हणजे इथं जोडायचे। हे बघा, हा इथं आपला पुढच्या मुंड्याचा आकार येईल आणि इथं आपला मागचा मुंड्याचा आकार येईल। तुम्ही जर का एकाच वेळेला फोल्ड कपडा ठेवलेला आहे, तुम्ही डायरेक्टली कपड्यावरती मार्किंग करू शकतात। समजा तुम्ही फोल्ड कपडा ठेवला आहे, मागचं आणि पुढचं तुम्ही मार्किंग करत आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने जेवढं पण पहिले ह्या लाईनचा सेंटर घ्यायचा असतो, त्या सेंटरवरती इथं जेवढं शोल्डर मार्क केलं तिथं 1 इंच मायनस करा पुढच्या मुंड्यासाठी, आणि मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी या शोल्डरमधून अर्धा इंच मायनस करा। म्हणजेच इथं 7.5 इंच शोल्डर मी मार्क केलं होतं, त्याच्यामधून 1 इंच मायनस केलं, 6.5 इंचावरती मार्किंग केलं। मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं जेवढं शोल्डर मार्क केलं होतं 7.5 इंच, त्याच्यामधून अर्धाच इंच मायनस केलं, म्हणजे 7 इंचावरती मार्किंग केलं। क्लिअर झालं? आणि तेवढंच मार्किंग छातीच्या लाईनवरती करायचं। ह्या दोन्ही जे पॉईंट आहेत ते मी इथं जोडून घेतले शोल्डर डाऊनला। आता इथून क्रॉस मार्किंग करायचं आहे मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1/2 इंचावरती। छातीचं मार्किंग करून घेऊया। छातीमध्ये आपल्याला 2-2.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे। छाती आहे 31 इंच, 31मध्ये प्लस 2.5 इंच लूजिंग ॲड केलं, किती मिळेल 33.5। नंतर मग त्याला डिवाइड 4 करायचं, 8.37 म्हणजेच 8.25 इंच आणि त्यावरती एक लाईन इतकं इथं मार्किंग केलं। पुढे 1 इंच मार्जिन मी इथं घेत आहे। 1 इंच मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे, त्यापेक्षा जास्त मार्जिन घ्यायचं नाही। मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा जोडून घ्यायचा। हे बघा कर्व आहे, तर मी कर्व व्यवस्थित सेट केला।
मागच्या आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन घेतला. हे बघा, मागचा आणि पुढच्या मुंड्याला आकार देऊन झालेला आहे. हा झाला आपला पुढचा मुंडा, हा झाला मागचा मुंडा. तुम्ही एकाच वेळेला जर का फ्रंट आणि बॅक कट करत असाल तर ही पद्धत तुम्हाला वापरायची आहे डायरेक्टली कपड्यावरती. आता मुंड्याला आकार देऊन झाला आहे. छातीमध्ये लुझिंग किती ॲड केलं आपण, 2.5 इंच लुझिंग आपल्याला कंपल्सरी प्लस करायचं आहे. आता पूर्ण उंची आपली किती आहे, 28 इंच. पण आपल्याला फक्त काय करतोय आपण, फक्त वरचा योगपाट आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा असतो. तर ह्या योगपाटची उंची किती आहे, 16 इंच. तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं म्हणजे किती मिळेल, 17 इंच. तुम्ही सुद्धा सेम करायचं आहे. इथून आता मी ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घेते, सेंटरपासून टेप ठेवला. बघा माझं इथं तो कमी पडलेला आहे तर मी हे वाढवून घेईल कपड्यावरती कट करताना, म्हणून मी आहे तसं ठेवते. कमरेचं मार्किंग करायचं. कमरेमध्ये पण 1.5 इंच लुझिंग ॲड करायचं. कमर आहे 28 प्लस 1.5 इंच लुझिंग ॲड केलं तर किती मिळेल, 29.5 डिवाईड त्याला 4 करून घ्यायचं. किती मिळेल, 7.37 म्हणजे 7.25 इंच. 7.25 त्यावरती 1 लाईन इतकं इथं मार्किंग केलं. पुढे 1 इंच मार्जिन त्याच्यात ॲड करायचं. म्हणजे इथे जसं आपण छातीमध्ये 2.5 इंच लुझिंग ॲड केलं, सेम तसं कमरेमध्ये 1.5 इंच लुझिंग हे ॲड करायचं आहे. कमरेत हे 1.5 इंच लुझिंग मार्जिन आहे ते जोडून घ्यायचं. बघा जोडून घेतलं. पुढच्या गळ्याची उंची टाकायची. पुढचा गळा 5 इंच आपण घेतलेला आहे, पण तो जास्त खाली जातोय म्हणून मी फक्त 4.5 इंचाचा घेते. म्हणजे तो आपला रेडी 4 इंचाचा मिळेल. म्हणजे 4 इंच इथून आपलं शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाईल. म्हणून इथून रेडी शोल्डर पट्टी तुम्हाला किती ठेवायची आहे, ही बघा, ही आपली रेडी शोल्डर पट्टी आहे. इथून ही रेडी शोल्डर पट्टी तुम्हाला जेवढी ठेवायची तेवढी तुम्ही ठेवू शकतात. मी 3 इंचाची ठेवणार आहे. तर 4 इंचावरती मार्किंग केलं म्हणजे 1 इंच त्याच्यात प्लस करायचं कंपल्सरी. 1 इंच का प्लस करायचं, अर्धा इंच बाही जोडण्यासाठी आणि अर्धा इंच गळ्याला फिनिशिंग देण्यासाठी. क्लिअर आहे. आता इथून गळारुंदी मिळाली आपल्याला. ही गळारुंदी चेक करा इथपर्यंत किती आली, 3.5 इंच. तेवढंच 3.5 इंच इथं मार्किंग करायचं. हे बघा, ही झाली गळ्याची रुंदी आणि ही झाली गळ्याची उंची. समजलं. बॉक्स आपला तयार झाला. इथून अर्धा इंचावरती आपलं शोल्डर जॉईन होणार आहे. तर ते आपल्याला असं डॉट डॉटने मार्क करून घ्यायचं आणि तिथून गळ्याला आकार द्यायचा. तुम्ही गळ्याचा आकार जो पण ठरवलेला असेल तो गळ्याचा आकार तुम्ही देऊन घ्यायचा आहे. असं थोडंसं पान शेपमध्ये आकार देणार आहे. हे बघा, असा मला नेक, ही जी काही कुर्ती आहे तिचा शेप पाहिजे. म्हणजे तो पूर्ण व्ही पण येणार नाही आणि पूर्ण असा पानगळा पण येणार नाही, परफेक्ट वाटेल. त्यानंतर इथून आपल्याला 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. इथून 3 इंचावरती मी एक मार्किंग केलं. ही मार्किंग आता इथं असं जोडून घ्यायचं या फिटिंग लाईनला. हे बघा, आता इथं तुम्हाला हवं तर तुम्ही असं स्ट्रेट पण ठेवू शकतात किंवा इथून तुम्ही थोडासा असा शेप पण त्याला देऊ शकतात. शेपमध्ये पण तुम्ही याला आकार देऊन घेऊ शकता. असं राऊंडमध्ये पण तुम्ही कट करू शकतात, डायरेक्टली स्ट्रेटमध्ये पण कट करू शकतात, पण मी स्ट्रेटच कट करणार आहे. बघा, फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे. तुम्हाला समजलं असेल मुंड्याला आकार कसा द्यायचा, पुढच्या मुंड्याला, मागच्या मुंड्याला, छातीमध्ये लुझिंग किती ॲड करायचं, कमरेमध्ये लुझिंग किती ॲड करायचं, पुढचा गळा ह्या सेंटरपासून घ्यायचा, उंची पण सेंटरपासून टाकायची आणि गळ्याला आकार कसा द्यायचा. आता हे कट करून घेऊयात. त्याआधी आपण बॅक पार्टचं ड्राफ्टिंग पण करून घ्यायचं आहे. चला तर बघा, आता हा पेपर घेतला. जेवढं शोल्डर फ्रंटमध्ये मार्क केलं तेवढंच बॅकमध्ये मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच खाली डाऊन जायचं.
बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। इथं जेवढा मुंडा मार्क केला होता सेम मुंडा बॅकमध्ये पण मार्क करायचा, 6 इंचाला एक लाईन इतका कमी। त्यानंतर जिथं मुंडा मार्किंग केला तिथं स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची, ती असेल आपली छातीची लाईन, चेस्ट लाईन मिळाली तर जेवढं मार्किंग फ्रंटमध्ये चेस्टसाठी केलेलं आहे तेवढंच बघा किती केलं आहे, 8.5 इंच, तेवढंच बॅकमध्ये पण करायचं। 8.5 इंचावरती त्या पुढे 1 इंच शिलाई मार्जिन आपण घेतलं होतं तेवढंच घ्यायचं। याची उंची चेक करायची, उंची टाकायची आहे 17 इंचावरती, माझी अर्धा इंच कमी आहे, मला बॅकमध्ये अर्धा इंच वाढवायची आहे, तर मी ती कपड्यावरती वाढवून घेईल, पेपर कमी पडला तर। मुंड्याला आकार द्यायचा, मुंड्याला आकार देण्यासाठी इथून 1 इंच डाऊनपासून छातीच्या लाईनपर्यंत त्याचा सेंटर घ्यायचा। बॅक पार्ट ड्रॉ करतोय म्हणून जेवढं इथं मुंडा मार्क केला, शोल्डर मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस केलं, इथून 7 इंचावरती एक मार्किंग केलं, तेवढं 7 इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करायचं। मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावरती मार्किंग करायचं। आता हे इथून क्रॉस जोडून घ्यायचं, क्रॉस जोडून झालं आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा। बघा हे पॉइंट म्हणजे असे जोडून घ्यायचे असतात। मुंड्याला आकार देऊन झाला, मागच्या मुंड्याला हे आपलं क्रॉस जोडायचं बाकी होतं, हे क्रॉस जोडून घेऊया। बोटनेक असेल तेव्हा आपलं हे क्रॉसच राहतं, याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही। फ्रंटमध्ये जेवढं कमर आपण मार्क केलं तेवढंच बॅकमध्ये करूयात। 7.5 इंचाला एक लाईन कमी, त्या पुढे 1 इंच शिलाई मार्जिन, हे 1 इंच शिलाई मार्जिन जे आहे ते जोडून घ्यायचं। हे बघा जोडून झालं। आता मागचा गळा घ्यायचा, मागचा गळा घेणार आहे मी 3 इंचाचा, म्हणजे तो रेडी मला 2.5 इंचाचा मिळेल, अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी जाईल। शोल्डर पट्टी जेवढी असेल त्यामध्ये 1 इंच प्लस करा, 3 इंच घेतली होती, 1 इंच प्लस केलं, 4 इंचावरती मार्किंग केलं। इकडे काय किती गॅप मिळाला आता, 3.5 इंच, तेवढंच 3.5 इंच इथं मार्क करून घ्यायचं। बघा बॉक्स आपला तयार होईल। अर्धा इंच शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे, तिथं असं डॉट डॉटवाली लाईन मार्किंग करून घ्यायची, तिथून खाली गळ्याला आकार देऊन घ्यायचा। बॅकमध्ये आपला राऊंडच नेक असेल तर मी इथं राऊंड नेक आकार देऊन घेते। बघा राऊंड असा आकार देऊन झालेला आहे। बॅक पार्टचं पण ड्राफ्टिंग आपलं रेडी आहे। आता मी हे कट करून घेते फ्रंट आणि बॅक। मग आपण स्लीवचं कटिंग डायरेक्टली कपड्यावरती करूया। बॅकमध्ये अर्धा इंच मला प्लस करायचं आहे आणि फ्रंटमध्ये मी मोजून प्लस करून घेईल। वरचीच लाईन कट करायची। हे बघा बॅक पार्ट आपला रेडी आहे। फ्रंट पार्टचं कटिंग इथून मी ही स्ट्रेटच लाईन कट करते, आकार कट करायचा, थोडा मी इकडे 1/2 इंच खालून घेतला। त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार जेव्हा तुम्ही एकच वेळेला मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट सोबत ड्रॉ करत असतील तर कट करताना पहिले मागचाच मुंडा कट करायचा। क्लिअर आहे, म्हणजे पुढचा मुंडा नंतर कट करायचा, बॅक पार्ट साईडला काढून घ्यायचा। नाहीतर समजा तुम्ही एकाच वेळेला मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट कट करत आहेत आणि पहिलेच पुढचा मुंडा कट केला तर तुमच्या बॅक साईडमध्ये पण पुढचा मुंडा कट होऊन जाईल। त्यामुळे पहिले मागचा मुंडा कट करा, बॅक पार्ट साईडला काढा आणि मग नंतर फ्रंट पार्टचा पुढचा मुंडा हा कट करून घ्यायचा। हे बघा आपलं कुर्तीचं हे फ्रंट आणि बॅक दोन्ही रेडी आहे। साईड पार्ट पण चेक करून घ्यायची। आता मला फ्रंटमध्ये वाढवायचं आहे ते मी वाढवून घेते आणि साईड पार्ट व्यवस्थित चेक करून कट करून घेऊयात आपण नंतर। ओके, तर बघा आपली शोल्डर पट्टी जोडताना बरोबर येणार आहे, ती इक्वलच आली पाहिजे।
आता हे जे कटिंग आहे ते आपण अस्तरवरती कट करून घेऊया। तर बघा हे ब्लॅक कलरचं माझ्याकडे अस्तर आहे, याला मी आता फोल्ड करून घेते घ्यायचं। इथं तुम्ही पेन वगैरे पण अटॅच करून घेऊ शकतात किंवा पहिले खडूने पार्ट हा ड्रॉ करून घ्यायचा आणि मग नंतर त्याला कट करायचं। हे बघा बॅक पार्टचं कटिंग रेडी आहे। आता आपण याला साईडला ठेवून घेऊयात आणि फ्रंट पार्टचं कटिंग करूयात। ही बंद बाजूकडेच ठेवून घ्यायची। इथं बघा माझी उंची थोडी कमी पडत होती म्हणून मी इथं उंची वाढवून घेते, थोडी अर्धा इंच इतकीच वाढवते, जास्त मी वाढवत नाही। हे बघा असं क्रॉस मी खाली वाढवून घेतलं। बघा इथं गळा मला थोडा जास्त खोल वाटत होता म्हणून मी त्याला थोडं बाहेरून कट केलं, म्हणजे तो एवढा खोल वाटणार नाही। बघा बॅक आणि फ्रंट आपलं कटिंग झालेलं आहे। मैत्रिणींनो फ्रंट आणि बॅक पार्टचं कटिंग झालं आहे अस्तरवरती। आता मेन फॅब्रिकवरती त्याचं कटिंग करून घेऊयात। तर बघा हे मेन फॅब्रिक आहे। हे बघा बॅक पार्ट ठेवायचा किंवा फ्रंट पार्ट कोणता पण ठेवा, बंद बाजूकडूनच ठेवायचा आहे। स्लीव्ज कटिंगसाठी कपडा कसा ठेवलेला आहे समजलं? एकदा समजा आता हा कपडा होता, ह्या कपड्याला एकदा असं फोल्ड केलं आणि परत त्याला अजून एकदा असं फोल्ड केलं, असा कपडा ठेवलेला आहे। म्हणजे बघा हा एक फोल्ड आणि हा खालचा दोन फोल्ड, बघा एक फोल्ड आणि हा दोन फोल्ड असा आपला कपडा आहे। पहिले खाली एक सरळ लाईन मार्किंग करून घ्या, म्हणजे जो बघा खाली जो क्रॉस कपडा आहे तो आपला निघून जाईल। स्लीव्ज तुम्हाला जेवढी पाहिजे त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करा। मला 14 इंचाची स्लीव्ज पाहिजे, मी 1 इंच प्लस केलं, 15 इंचावरती एक एक मार्किंग करून घेतलं। हे बघा इथून पण एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची। कॅप हाईट टाकायची आहे 4 इंच। कोणी त्याला मुंडा खोली पण म्हणतात। छातीची घडी टाकायची, बाहीची घडी टाकायची, छातीचा चौथा भाग 8 इंचावरती एक मार्किंग केलं। आता हे 8 इंच इथं क्रॉस जोडून घ्यायचं। इथून 1 इंचावरती एक मार्किंग करायचं। या दोन्हीचा सेंटर घ्यायचा, सरळ टेप फोल्ड करायचा, म्हणजे आपल्याला ह्या क्रॉस लाईनचा सेंटर मिळून गेला। इथून वरती अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि ह्या लाईनपासून खाली 1/2 इंचावरती एक मार्किंग करायचं। ह्या 1 इंचापासून आकार देऊन घ्यायचा। बघा सेम ते 1 इंचापासून खालच्या पॉईंटला आकार द्यायचा। हे बघा आकार देऊन झाला आहे, तुम्हाला दिसत असेल हा वरचा मुंडा आणि खाली दिलेला आहे तो खालचा मुंडा। पुढचा मुंडा, मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा, जो खोल दिसतोय तो पुढचा मुंडा आणि जो वरती दिसतोय उभार तो मागचा मुंडा। बॉटम आहे 8 इंच, त्याच्या निम्म टाकलं 4 इंच। पुढे 1 इंच शिलाई मार्जिन ॲड केली घ्यायची आहे। लाईन जोडून झाली। आता स्लीव्ज कट करून घेऊया।
मागचा मुंडा कट करायचा सगळ्यात आधी. स्लीव्हचं कटिंग पण झालेलं आहे. आता ही स्लीव्ज ओपन करायच्या दोन्ही. मग इथून पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेणार. हे बघ, स्लीव्हचं कटिंग पण आपलं रेडी आहे. स्लीव्हचं कटिंग आणि मागचा आणि पुढचा भाग कटिंग हे आपलं दोन्ही कटिंग रेडी आहेत. आता आपण स्टिचिंग करून घेऊया. त्याआधी आपल्याला खालच्या पार्टसाठी ज्या प्लेट्ससाठी आपल्याला कपडा पाहिजे तो कट करून घेणार आहोत. म्हणजेच बघा, हा जो वरचा योग पार्ट आपला इथे एवढा पूर्ण रेडी आहे. पण हा जो खालचा फ्लेअर आहे यासाठी कपडा किती काढायचा हे मी तुम्हाला सांगते. तर आपला खालचा पार्ट किती असेल तर बघा, पूर्ण उंची किती होती माझी 28 इंच. तर पूर्ण उंची 28, त्याच्यामधून मायनस काय करायचं, वरचा योग पार्ट किती होता 16 इंच. 16 इंच मायनस केलं किती मिळाला 12 इंच. आता हे 12 इंच आपला हा खालचा पार्ट असेल, त्याच्यामध्ये मी 1 इंच प्लस करेल. म्हणजे खाली बॉटमला अर्धा इंच फिनिशिंग जाईल आणि इथं जॉईन करण्यासाठी अर्धा इंच जाईल. तर प्लस 1 केलं तर किती मिळेल, 12 + 1 बघा 13 इंच मिळाला. आता 13 इंचाचा आपण कपडा काढून घेणार आहोत. क्लिअर. बघा, हा कपडा एक वेळा फोल्ड केला, परत अजून एक वेळा फोल्ड करून घेतला म्हणजे त्याची घडी तुम्हाला दिसेल. आता आपल्याला ह्या पार्टची उंची किती पाहिजे आहे 13 इंच. खालची जी प्लेट्स आपण घेणार आहोत ती. तर या लाईनपासून मी 13 इंचावरती एक मार्किंग करून घेते. बघा, इथून 13 इंचावरती एक मार्किंग केलं. एवढंच आला पाहिजे. आता हे दोन्ही पॉईंट मॅच होऊन म्हणजे सरळ लाईन आपली मार्क करून झाली आहे. सेम त्यावरून अजून एक वेळा 13 इंचावरती मार्क करून घ्यायचं. म्हणजे हा फ्रंट पार्टसाठी आणि हा बॅक पार्टसाठी. आता तुम्ही म्हणाल की उंची तुम्ही टाकली 13 इंच, तर तुमची जेवढी टोटल उंचीमधून वरचा योग पार्ट असेल तो मायनस करायचा आणि खाली तुम्हाला ह्या ज्या प्लेट्स आहेत याची उंची जेवढी आली असेल तेवढं तुम्ही करा. मला 12 मिळाली होती. 1 इंच प्लस केलं, 13 इंचावरती मार्किंग केलं. उंची 13 इंच घेतली. पण ही जी त्याची रुंदी आहे, हा आडवा पार्ट आहे, हा मी अंदाजे घेतला, याची उंची घेतली नाही. आहे तेवढा घेतला. म्हणजे इथं तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्लेट्स तुम्ही ॲड करू शकता. तसं काही नाही की तुम्ही ह्या प्लेट्ससाठी कपडा मोजूनच घेतला पाहिजे. फक्त उंची मोजून घ्यायची. ही उंची मोजून घ्यायची, रुंदी तुम्हाला हवी तेवढी घ्या. तर ही उंची 13 इंच टाकली. ही रुंदी जी आहे ती हवी तेवढी मी घेतली. जेवढी होती कपड्यामध्ये तेवढी घेऊन घेतली. तर ह्या पुढच्या पार्टसाठी आणि हा मागचा पार्टसाठी 13 इंचाचा मी हा कपडा कट करून घेत आहे. तुम्हाला समजलं असेल. तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुम्हाला जेव्हा पण मला वेळ मिळेल तुम्हाला मी आन्सर करणार आहे. बघा, आता हे बॅक पार्टसाठी बॅक पार्ट आपला असं स्ट्रेट आहे म्हणून हे बॅक पार्टसाठी मी मार्क करून घेतलं. पण आपला फ्रंट पार्ट कसा आहे बघा, इथं आपण जो एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे बघा, हे आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे आता जो हा सेंटर आहे या सेंटरपासूनच मी करते. हे बघा, या सेंटरपासून इथून 13 इंचावरती एक मार्किंग करून घेते. तो डबल फोल्ड होता. हा कपड्याचा सेंटर आहे. इथून 13 इंचावरती एक मार्किंग केलं. हा पार्ट जो होता हा आपला एक्स्ट्रा कट झाला होता, तर इथून मी त्याला व्यवस्थित असे एक मार्क करून घेते. इथून मार्क केलं. तो बघा, आता इथून असं जोडून घ्यायचा. क्लिअर असेल तुम्हाला, क्लिअर झालं असेल. हा आता मी क्रॉस कट करून घेते. हे बघा, क्रॉस कट केला म्हणजे इथून जे आपल्या प्लेट्स येतील या सेंटरमध्ये, इथून जे आपले ह्या सेंटरमध्ये प्लेट्स येतील ह्या बरोबर आपला जो फ्रंट पार्ट आपण कट केलेला होता हा, तर बघा इथून बरोबर अशा जॉईन होतील. क्लिअर झालं तुम्हाला. हे बघा, हा आपण एवढं इथं उंच का घेतला, हा पार्ट आपला भरून आला पाहिजे. हा गॅप भरण्यासाठी
याचं संपूर्ण कटिंग आता आपलं रेडी आहे बघा। याची रुंदी मी पाहिजे होती तेवढी, जेवढी कपड्यामध्ये होती तेवढीच घेतली, फक्त उंची मोजून घेतलेली आहे। हे पण आपलं कट झालं। बॅक पार्ट, फ्रंट पार्ट, स्लीव्स पण आपल्या रेडी आहेत। आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया। बघा आपलं जे कटिंग रेडी होतं, आता आपण त्या स्टिचिंगला सुरुवात करत आहोत। तर बॅक पार्ट घेतलेला आहे, जो मेन फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक आपण सरळ ठेवलेला आहे। सरळ भागावरती आता अस्तर ठेवणार आहोत। हे बघा, सरळ भागावरती अस्तर ठेवून घेतले आणि आता इथून नेकला फिनिशिंग देऊन घ्यायची। बघा, मेन फॅब्रिकची सरळ बाजू वरती आहे, त्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि अस्तरच्या आता ह्या नेकला आपण असं फिनिशिंग देऊन घेणार आहोत। आणि अस्तर हे मेन फॅब्रिकच्या म्हणजे हा कपड्याच्या मागच्या बाजूला उलटं करून घेणार आहोत, म्हणजे तुमच्या गळ्याची जी फिनिशिंग आहे त्याला बिना पट्टी लावायची फिनिशिंग येऊन जाईल, म्हणजे कोणत्याही प्रकाराची पट्टी वगैरे लावायची तुम्हाला गरज पडणार नाही। हे बघा, इथून आता नेकला आपण व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेऊया। बरोबर अर्धा इंच आपलं मार्जिन मध्ये गेलं पाहिजे। हे बघा, अर्धा इंचावरती स्टिच टाकून झाली। आता हा जो काही एक्स्ट्रा कपडा दिसतोय ना, हा मेन फॅब्रिकचा खालचा, तो कट करून घ्यायचा व्यवस्थित। कट केला, छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। आता याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची, हे अस्तर बाहेरच्या बाजूने काढायचं। हे बघा, अस्तर मागच्या बाजूला गेलं आणि गळ्याला सुद्धा फिनिशिंग किती छान आली। कोणत्याही प्रकाराची वेगळी पट्टी वगैरे काढून लावायची गरज पडली नाही, म्हणजे आपला वेळ पण तितकाच वाचतो आणि गळ्याला फिनिशिंग पण छान येते। आता याच्यावरून तुम्हाला हवी असेल तर तुम्ही स्टिच पण टाकू शकता। मी एक डबल स्टिच टाकते, त्याच्याने अजून सुंदर त्याला लुक येतो। हे बघा, अजून मी थोड्या अंतरावरती एक स्टिच टाकून घेतली तर फिनिशिंग सुद्धा छान आली। ही स्टिच जर आपण टाकून घेतली तर हा जो अस्तरचा कपडा आहे ना, तो वरच्या बाजूला बघा, कधी कधी काय होतं, हा अस्तरचा कपडा हा गळ्याच्या बाजूने असा वरती बघा असा येऊन दिसतो, म्हणजे असं बाहेर निघाल्यासारखा, तर तो बाहेर वगैरे निघणार नाही स्टिच टाकली तर। गळ्याला फिनिशिंग पण देऊन झाली। आता आपण हे पूर्ण जे कपडा आहे, अस्तर आहे, ते मेन फॅब्रिकला पूर्ण अटॅच करून घेऊयात। म्हणजे मेन फॅब्रिकला आपलं हे बघा, जो मेन कपडा होता त्याला अस्तर हे अटॅच करून झालं आहे आपलं। आता तो जो एक्स्ट्रा कपडा दिसतोय मागच्या बाजूला, तो पूर्ण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा इथून। सेम आता जसं आपण बॅक पार्टमध्ये केलं ना, गळ्याला फिनिशिंग दिली, मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवलं, गळ्याला फिनिशिंग देऊन झाली आणि मग नंतर आपण त्याला उलटवून अस्तर अटॅच करून घेतलं। सेम फ्रंटमध्ये पण असंच करून घ्यायचं आहे। बघा, नेकला पण फिनिशिंग देऊन झाली, एक्स्ट्रा कपडा कट करून झालेला आहे। पूर्ण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला सेम बघा, नेकची फिनिशिंग पण बघू शकता। आपल्याला वेळ पण कमी लागतो। बॅक पार्टचा पूर्ण चौफेर मी अटॅच करून घेतला आहे अस्तर मेन फॅब्रिकला, आणि जे मेन फॅब्रिकचा जो एक्स्ट्रा कपडा होता आपण अर्धा इंच घेतलेला, तो कट करून घेतला। फ्रंट पार्टमध्ये सुद्धा सेम केलं। आपल्या नेकला फिनिशिंग देऊन घेतली, अस्तर मागच्या बाजूला उलटवून घेतलं, पूर्ण मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच केलं आणि एक्स्ट्रा कपडा कट केला। आपला फ्रंट आणि बॅक दोन्ही रेडी आहे। आता आपण यांचे शोल्डर जॉईन करून घेऊया। तर फ्रंट पार्ट हा सरळ ठेवला, त्यावरती बॅक पार्ट हा उलटा ठेवून घेतलेला आहे। हे जे काही शोल्डर पट्टी आहे ते व्यवस्थित जोडायच्या आणि अर्धा इंचावरती स्टिच टाकून घ्यायची।
बरोबर शोल्डर जोडायचं इक्वल आलं पाहिजे. इथं तुमचं मागे किंवा पुढे व्हायला नको, याची तुम्ही काळजी घ्यायची असते. टिप लॉक करायची असते स्टार्टिंगला. हे बघा, परत डबल टिप टाकून घ्यायची त्यावरती. सेम दुसऱ्या बाजूचं शोल्डर पण जोडून घ्यायचं. इथं व्यवस्थित इक्वल आलं पाहिजे. अर्ध्या इंचावरती स्टिच टाकून घ्यायची. बघा, शोल्डर पट्टी जोडून झालेली आहे. गळ्याच्या बाजूने सुद्धा इक्वल आली आणि इकडून सुद्धा इक्वल आली. एक पण आपली शोल्डर पट्टी बघा दोन्ही बाजूला सेम आलेली आहे. कोणताही एक पार्ट कमी किंवा जास्त झालेला नाही. कटिंग जर का आपलं परफेक्ट असेल ना तर स्टिचिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, हे मी तुम्हाला आधीपासून सांगत असते. म्हणून कटिंग करतानाच तुम्ही व्यवस्थित कटिंग करा, सगळं मोजा, जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक येतंय ते कट करा, म्हणजे स्टिचिंगमध्ये तुमची फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येईल आणि तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. आता स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या. तर त्यासाठी बघा आपण ह्या स्लीव्ज कट केलेल्या आहेत. आता दोन्ही स्लीव्जच्या ह्या जे काही बॉटम बाजू आहे खालची, हे बघा पहिले पाव इंच फोल्ड केली, नंतर पाव इंच पट्टी फोल्ड करायची, त्यावरती एक स्टिच टाकून घेऊया, म्हणजे बॉटमला फिनिशिंग द्यायची आहे. हे बघा बॉटमला फिनिशिंग देऊन झाली. सेम आता दुसऱ्या स्लीव्जच्या बॉटमला पण फिनिशिंग द्यायची. पहिले पाव इंच फोल्ड करा, नंतर परत एक पाव इंच फोल्ड करा, म्हणजे टोटल आपलं अर्धा इंच इथं गेलं पाहिजे. हा पार्ट घ्यायचा, जे आपण वरचा योक पार्ट रेडी केलेला आहे तो असा ठेवा. त्यावरती आता ही स्लीव्ज अशी ठेवायची. आता आपण स्लीव्ज अटॅच करायची आहे. इथून पहिले एक वेळा चेक करून घ्यायची की आपली स्लीव्ज ही बरोबर येणार आहे का, कमी किंवा जास्त तर होणार नाही ना, हे चेक करायचं. बघा इथून बरोबर अशी अर्धा इंचावरती स्लीव्ज चेक करायची असते. हे बघा स्लीव्ज आपली जास्त होणार आहे, मग काय करायचं, स्लीव्ज आपली जास्त होणार असेल तर बरोबर हे जॉईन करून घ्यायचं. हे आधीच चेक करून घ्यायचं. बघा आता मी डायरेक्टली जॉईन केली असती तर मला नंतर प्रॉब्लेम आला असता, म्हणजे बघा स्लीव्ज इतकी जास्त झाली असती. तर आता आपण इथून ही कट करून घ्यायची. जेवढी पण तुम्हाला जास्त येत असेल ना तेवढी कट करू शकता. हे बघा कट करून झाली. सेम दुसरी स्लीव्ज पण तेवढीच कट करून घ्यायची, म्हणजे आता जोडू आपण तेव्हा ती आपल्याला एक्स्ट्रा पडणार नाही, इक्वल येईल. आता मला अंदाज माहिती आहे की स्लीव्ज मला किती एक्स्ट्रा येणार आहे, तर तेवढं मी कट करते. तुम्ही मोजून व्यवस्थित टेपने मोजून घ्यायची आणि मग कट करायची. क्लिअर. हे बघा कट करून झाली. बघा हा पार्ट घेतला, खोल बाजू आपली पुढच्या साईडलाच आली पाहिजे. आता इथून आपण जॉईन करायला सुरुवात करायची. जो उभार भाग आहे तो मागच्या बाजूला आला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्यायची. इथून मी स्लीव्ज ठेवली आणि अर्धा इंचावरती आपण स्लीव्ज जॉईन करून घेऊया. बघा आता इथपर्यंत झालं. इथं मी अगदी नॉर्मल अशा प्लीट्स घेत आहे. इथे तर फक्त मी नॉर्मल एकदम बारीक बारीक अशा थोड्या नॉर्मल 4 प्लीट्स घेते, म्हणजे स्लीव्जला लुक अजून छान येईल आपला.
बघा नॉर्मल अशा 4 प्लेट्स घेतल्या, सेंटरवरती घ्यायच्या आहेत. हे बघा इथं बघा नॉर्मल 4 प्लेट्स घेतल्या, तर जेव्हा आपण हा टॉप घालू तेव्हा खूप छान दिसेल. नॉर्मलच आहेत, जास्त नाही. तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही जास्तीच्या प्लेट्स इथं घेऊ शकतात. बघा सेंटरपासून 2 इकडे आणि 2 इकडे दिसत आहे. क्लिअर झालं. आता यावरती डबल स्टिच टाकून घ्यायची. जे एक्स्ट्रा दोरे वगैरे आहेत ते लगेच कट करत चला. बघा एका साईडची स्लीव जॉईन झाली. सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची स्लीव्स पण जॉईन करून घ्यायची. सेंटर बघा ही पहिली प्लेट्स टाकली. सेम आता दुसरी प्लेट्स टाकून घ्यायची. तिसरी प्लेट्स आणि आता ही चौथी प्लेट्स. बघा अगदी बारीक बारीक टाकून घेतलेले आहे. डबल स्टिच टाकून घेऊया. हे बघा इथं सुद्धा अगदी छान छोट्या छोट्या प्लेट्स आलेल्या आहेत 4. डबल स्टिच टाकूया. हे बघा इथपर्यंत आता आपलं झालं, म्हणजे बॉटमचा वरचा जो पार्ट आहे तो आपला रेडी आहे. आता आपण बॉटम रेडी करून घेऊया. तर खाली हे जे काही आपण कट केलेलं होतं बघा, इथं आपण जो सेंटर जास्त घेतला होता हा फ्रंट पार्ट आहे आणि खालची जी सरळ बाजू आहे, जशी आपण स्लीव्जला फिनिशिंग दिली तेव्हा खाली कसं आपण बॉटमला पट्टी फोल्ड केली, पहिले 1.5 इंच आणि मग नंतर 1.5 इंच आणि फिनिशिंग देऊन घ्यायची. सेम इथं पण याला पण फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि सेम याला पण फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या पार्टला खालच्या बॉटम जी स्ट्रेट बाजू आहे, फ्रंट आणि बॅक दोन्हीला फिनिशिंग. बघा पूर्ण खाली पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे, म्हणजे बॉटमला फिनिशिंग देऊन झाली. सेम आता ही दुसरी बाजू आहे, त्याच्या पण बॉटमला फिनिशिंग देऊन घ्यायची एका बाजूला. सेम आता आपण इकडे कशी दिली सेम या बाजूला पण फिनिशिंग देऊन घेऊया. इकडे खालचा जो फ्लेअर येईल ना त्याच्या खालच्या बाजूला येईल बॉटमला. नंतर फिनिशिंग देण्यापेक्षा आधी फिनिशिंग दिलेलं तर छान फिनिशिंग येतं. बघा इकडे पण बॉटमला फिनिशिंग देऊन झाली. आता वरती आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहेत. तर ह्या प्लेट्स टाकून घेण्यासाठी काय करायचं, बघा इथून एक शिलाई टाकायची. शिलाई जी आहे ती खूप मोठी टाकायची, म्हणजे शिलाईचा जो टाका आहे तुमच्या मशीनमध्ये जी सगळ्यात मोठ्या नंबरची शिलाई असेल ती टाकायची. क्लिअर आहे. बघा सगळ्यात मोठ्या नंबरची शिलाई टाकली तर आपोआप बघा असं कपडा हा गोळा झाला, म्हणजे प्लेट्स आपल्या तयार होऊन जातात. आणि नंतर आपल्याला हे बघा हा फ्रंट पार्ट आहे, हा आपला सेंटर पॉइंट होता, तर इथं सुद्धा सेम करायचं. बघा इथून हे बघा असा हा पार्ट आपला रेडी झाला. हा आपला सेंटर पॉइंट आहे, बघू शकतात. थोडा जो असा आपल्याला इथून असा क्रॉस दिसतोय तो आपला सेंटर पॉइंट आहे. इथून आता प्लेट्स ॲडजस्ट करायच्या. एक दोरा घ्यायचा आणि तो ताणायचा. बघा अशा प्लेट्स ॲडजस्ट करायच्या. बघा हा दोरा ताणला की प्लेट्स ॲडजस्ट होतात. ते बघा कुठेही एका ठिकाणी जास्तीचं गोळा वगैरे करून घ्यायचं नाही.
व्यवस्थित ॲडजस्ट करा। असा दोरा ताणून घेतला। आता मी त्यांना व्यवस्थित असे ॲडजस्ट करेल। म्हणजे बघा, असं जर आपण बघितलं तर बघा, इथं थोड्या कमी दिसत आहेत प्लेट्स आणि इथं थोड्या एक्स्ट्रा जास्त गोळा झालेल्या दिसत आहेत। म्हणजे मग आपण त्या व्यवस्थित असं ॲडजस्ट करून घेऊयात, कुठेही कमी किंवा जास्त व्हायला नको, एकसारखे त्यांना ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। बघा, ॲडजस्ट करून झाल्या। सेम आता दुसरी जी बाजू आहे त्याच्यावरती आपण जाड स्टिच टाकली होती, इथं पण ॲडजस्ट करून घ्यायच्या। इकडे पण एक दोरा घ्यायचा। दोरा बघा असा ताणला ना तुम्ही तर ते बरोबर ॲडजस्ट होतं। ते बघा, असा दोरा ताणून घ्यायचा असतो आणि चेक करते की त्याच्याबरोबरच आहे की जास्त आहे। बघा, थोडं जास्त वाटत आहे म्हणजे मग अजून आपल्याला जास्त दोरा ओढून घ्यावा लागेल, म्हणजे मग ते अजून व्यवस्थित सेट होऊन जातील। हे बघा, फ्रंट पार्ट घ्यायचा। बघा, इथं आपला हा जो पॉइंट आहे हा तुम्हाला व्यवस्थित असा ठेवला की समजेल। बघा, हा थोडासा उंच दिसतोय, तो कुठे येणार आहे आपला, बघा इथं सेंटरमध्ये येईल, फ्रंट पार्टच्या सेंटरमध्ये। इथं बघा, हा फ्रंट पार्ट आहे आणि ह्याच्या सेंटरमध्ये तो येईल। मग काय करायचं बघा, हा पार्ट सरळ ठेवायचा, त्यावरती हा उलटा ठेवायचा। उलटा ठेवला की बघा, इथं आपण ते खडूने चॉकने निशाण केलेलं होतं ते चेक करायचं की तो सेंटर कुठे येतोय। बघा, तो सेंटर आपला इथं आला पाहिजे। बघा, हा सेंटर इथं आला तरी बरोबर आपलं असं जॉईन होईल। हे उलटं ठेवायचं। क्लिअर आहे? सुई अडकवून घ्यायची पहिले। बघा, सुई मी अडकवून घेतली, टीच टाकायला सुरुवात करणार। बरोबर जसं आपला वरचा पार्ट आहे बरोबर तशी स्टिच टाकून घ्यायची। प्लीट्स वगैरे चेक करायचे व्यवस्थित, घाई करायची नाही, प्रॉपर फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। बघा, परत आता सेंटरवरती यायचं, जिथून आपण स्टिच टाकून घेतलेली होती तिथं अडकवायची। सुई परत अडकवली। आता इथून परत हे दुसऱ्या बाजूला स्टिच टाकायला सुरुवात करायची। हे बघा, अगदी परफेक्ट आलं आहे। आता डबल स्टिच टाकून घेऊया। हे जे पण एक्स्ट्रा दोरे धागे जे काही दिसतंय ते व्यवस्थित कट करून घ्या एकसारखं। मी याला आतमधून पूर्ण ओव्हरलॉक करणार आहे। माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे, त्यामुळे मी हे आहे तसंच सोडते आता आणि नंतर मी त्याला ओव्हरलॉक करून ठेवणार। आतमधून जेवढं पण मार्जिन दिसतंय तुम्हाला पूर्ण ओव्हरलॉक केलं जाईल। बरोबर आपलं जॉईन झालेलं आहे। आता सेम बॅक पार्टला जॉईन करून घेऊया। बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावरती हा बॉटम पार्ट आहे तो उलटा ठेवायचा आणि बरोबर इथून जॉईन करायला सुरुवात करायची। अर्धा इंचावरती स्टिच टाकायची असते। बघा, इकडे पण अटॅच करून झालं। फ्रंट आणि बॅक दोन्ही अटॅच करून झाले। इथून बघू शकतात अगदी असं प्रॉपर शेप आपला जो ट्रायंगलमध्ये होता तो आलेला आहे इथून। आता फिटिंग करून घ्यायची आहे। फिटिंग मी 1-1 इंच जे एक्स्ट्रा घेतलं होतं त्यानुसारच फिटिंग करते। दुसऱ्या बाजूला पण मी तेवढीच फिटिंग करणार आहे।
तुम्ही मापे टाकून सुद्धा फिटिंग करू शकतात, पण मी नाही केली कारण मला माहिती आहे कटिंग परफेक्ट असेल ना तर एक्स्ट्रा काही आपलं होत नाही, जेवढं आपण घेतलेलं असतं तेवढंच राहतं. त्यामुळे कटिंग करताना व्यवस्थित चेक करा, म्हणजे नंतर हे कोणतेही प्रॉब्लेम येत नाही. आता हे उरलेलं मार्जिन आहे, इथं तुम्ही एक्स्ट्रा स्टिच टाकून घ्यायची आहे अर्धा अर्धा पाव इंचावरती. हे बघा, हे जे माझं एक्स्ट्रा मार्जिन आहे हे मी व्यवस्थित एकसारखं कट करून घेणार आहे. हे बघा, वरती पण हे सगळं इथं मी ओव्हरलॉक करणार आहे, म्हणजे जसं रेडीमेड कुर्तीमध्ये आतमधून पण प्रॉपर फिनिशिंग असतं तसंच या कुर्तीमध्ये प्रॉपर फिनिशिंग येणार आहे. बघा, आता आपण ह्या कुर्तीला सरळ करून घेऊया. तर बघा, अगदी सुंदर आलेली आहे. तुम्ही वाटलं तर इथं लेस वगैरे पण अटॅच करू शकता, तुम्हाला लेस वगैरे लावायची असेल तर. पण मला लेस वगैरे काही लावायची नाही म्हणून मी आहे तसंच ठेवते. पफ स्लीव्स पण तुम्ही घेऊ शकतात. बघा, ह्या 2-3 प्लेट्स आपण ज्या घेतल्या होत्या त्यासुद्धा एकदम छान आलेल्या आहेत. आता याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते, म्हणजेच घालून दाखवते. मैत्रिणींनो, तर बघा, हे बघा आपल्या कुर्तीचा फायनल लुक तुम्ही बघू शकतात, अगदी छान आलेला आहे. बघा, स्लीव्जवरती आपण 2-3 प्लेट्स घेतले ते आपण अगदी छान दिसत आहे. तुम्ही बघू शकता, वाटतच नाही की ही कुर्ती शिवलेली आहे, अगदी रेडीमेड वाटते. बघा, प्लेट्स पार्ट पण, हा पार्ट तुम्ही अजून थोडा वरती पण घेऊ शकतात, पण मला जास्त वरती नको आहे म्हणून मी असाच ठेवला. बघा, लेंथ पण अगदी परफेक्ट आली, वाटतच नाही की शिवलेला आहे, अगदी रेडीमेड. बघा, बॅकमध्ये पण खाली पण इक्वल आलेलं आहे, कुठेही खाली किंवा वरती झालेलं नाही. स्लीव्स पण मला एवढ्याच पाहिजे होत्या, अगदी परफेक्ट आलेल्या आहे. ही कुर्ती तुम्ही जीन्सवर पण घालू शकतात. याच्या खाली मला अम्ब्रेला प्लाझो शिवायचा आहे, त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तर बघा, आपल्या कुर्तीचं फायनल लुक तुम्हाला कसं वाटलं. बघा, आर्महोलमध्ये पण कुठेही क्रीज नाही आहे. बघा, एक पण तुम्हाला कुठेही क्रीज दिसणार नाही. फ्रंट नेक पण अगदी परफेक्ट आलेला आहे, बघू शकता. बॅकमध्ये पण अगदी परफेक्ट आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही. नेक पण अगदी छान आलेला आहे. तर तुम्हाला आपली आजची कुर्ती कशी वाटली बघू शकता. शॉर्ट तुम्ही जीन्सवर स्कर्टवरती पण घालू शकता, जसं तुम्हाला जसं वेअर करायची आहे तशी तुम्ही ही कुर्ती वेअर करू शकता. तर बघा, याला खूप कमी कपडा लागलेला आहे, फक्त 1 ते 1.25 मीटरमध्ये ही कुर्ती रेडी झालेली आहे. समजा तुम्हाला खाली हा फ्लेअर जास्त घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त 1.5 ते 2 मीटर कपडा लागेल, त्याच्यावरती लागत नाही. अजून माझ्याकडे मी हा कपडा ऑनलाईन मागवलेला होता, तुम्ही सुद्धा मिशोवरून ऑनलाईन मागवू शकता. ज्यांना कोणाला या फॅब्रिकची लिंक पाहिजे असेल त्यांनी मेसेज करा, त्यांना मी लिंक शेअर करेन. ओके, तर आजचं आपलं कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण रेडी आहे. अजून तुम्हाला काय शिकायचं आहे मला नक्की सांगा, आणि कुर्ती कशी वाटली ते पण नक्की सांगा कमेंट करून. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते पण कमेंट करा, मी तुम्हाला नक्की आन्सर करेल. मैत्रिणींनो, ज्यांना कोणाला आपले पेपर पॅटर्न पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, स्क्रीनवरती नंबर दिसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर असेल. तर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नेक्स्ट तुम्हाला काय आउटफिट शिकायचं आहे ते पण सांगा. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं सगळ्यांचे मनापासून आभारी आहे. चला आता थांबवते. नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.